दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि त्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या देशांवर कारवाई करण्याची गरज आहे, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी असं मत व्यक्त केलंय। ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या व्यासपीठावर बोलताना स्वराज यांनी पाकिस्तानला जोरदार चपराक लगावली आहे। मुस्लिम राष्ट्रांच्या बैठकीतून पाकिस्तानला फटकारलं। दहशतवाद्यांच्या मुद्द्यावरून सुषमा स्वराजांनी झापलं। भारताच्या सहभागामुळे पाकचा तिळपापड। अबुधाबीतली इस्लामी राष्ट्रांची ही बैठक। या बैठकीत प्रामुख्याने मुस्लिम देश सहभागी असतात, मात्र यावेळी गेस्ट ऑफ ऑनर म्हणून भारताला निमंत्रित करण्यात आलं होतं। या बैठकीत बोलताना सुषमा स्वराज यांनी दहशतवादावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले। To save the humanity, then we must tell the states who provide shelter and funding to the terrorists to dismantle the infrastructure of the terrorist camps and stop providing funding and shelter to the terror organizations based in that country. दहशतवाद केवळ धर्माला संपवण्याचं काम करतो। दहशतवाद विरोधातली लढाई कोणत्याही विशिष्ट धर्माच्या विरोधात नाही, असंही सुषमांनी स्पष्ट केलं। The fight against terrorism is not a confrontation against any religion. It cannot be. Just as Islam literally means peace, none of the 99 names of Allah mean violence. Similarly, every region in the world stands for peace, compassion and brotherhood. सुषमा स्वराज यांना गेस्ट ऑफ ऑनर म्हणून बोलावल्यानं पाकिस्तानची तंतरली। त्यामुळे तिळपापड झालेल्या पाकिस्ताननं या बैठकीवर बहिष्कार टाकला। पाकची रिकामी खुर्ची हे चित्र सगळं सांगत होती। दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाक एकाकी पडू लागलाय। भारतानं बालाकोट मधल्या दहशतवादी कॅम्पवर केलेल्या कारवाई विरोधात ऊर बडवणाऱ्या पाकची कोणत्याही इस्लामी राष्ट्रानं बाजू घेतली नाही हे विशेष। दहशतवाद्यांच्या मुद्द्यावरून इस्लामी राष्ट्रांचा भारताला मिळत असलेला पाठिंबाही भारतीय कूटनीतीचं एक यशच म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।